ब्रेक नंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बुलढाण्यातून समोर येते। बुलढाण्यात शिवनी आरमाळ येथील प्रगतशील व राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज सकाळी आपल्या शेतात विषारी औषध पिऊन खरं तर आत्महत्या केली। आत्महत्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली। कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता। मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय। परवा आलेल्या अर्थसंकल्पातून अत्यंत निराशजनक अशा स्वरूपाचं एक शेतकरी वर्गाचे चित्र निर्माण झालंय, त्याचा हा बळी आहे। आज शेतकरी पाण्यासाठी जर आत्महत्या करत असेल तर यासारखी लाजिरवाणी बाब ही दुसरी कुठलीही नाही। देवेंद्र फडणवीसांनी आता तरी जो त्यांचा मूळ समस्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी बदलावा। ज्या मूळ समस्या आहेत त्याला बगल देण्याकरता ते कुठे तालिबानी स्वरूपाचे वक्तव्य करतात, कुठे अजून दोन जातींना दोन धर्मांना लढवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मूळ विषयापासून ते पळ काढत आहेत आणि त्याचा परिणाम नागरेंसारख्या प्रगतीशील आणि चांगल्या शेतकऱ्यांना स्वतःचा जीव देऊन हे मोल चुकवावं लागत आहे। शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव इम्पोर्ट करून बाहेरून दुसऱ्या देशातला माल आणून शेतीतला मालाचा भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे तुमचं धोरण आहे। आणि म्हणून एका तरुण शेतकऱ्यांनी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करणं हे महाराष्ट्राला हादरवून घेतलेलं आहे। आणि म्हणून आम्ही ही भूमिका विधानसभेमध्ये येत्या सोमवारी मांडू आणि सरकारने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना घोषणाबाजी न करता सांगावी आणि याच्यावरची चर्चा व्हावी ही भूमिका आमची राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।